नमो भगवते वासुदेवाय. 6वा स्कंद. अथ प्रथम अध्याय. अजामिळ उपाख्यानाचा प्रारंभ. परीक्षित म्हणाला, भगवान, आपण अगोदर दुसऱ्या स्कंदात निवृत्ती मार्गाचे वर्णन केले आहे. तसेच त्यांच्याद्वारा अर्चिरादी मार्गाने जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो आणि नंतर ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतो, असेही सांगितले. मुनिवर्य, याखेरीज आपण प्रवृत्ती मार्गाचे सुद्धा तिसऱ्या स्कंदात वर्णन केले आहे. त्यामुळे त्रिगुणात्मक स्वर्ग इत्यादी लोकांची प्राप्ती होते. पण प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळे जीवांना वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागते. तसेच आपण अधर्म केल्यामुळे मिळणाऱ्या अनेक नरकांचेही विस्ताराने वर्णन केले. ज्याचे अधिपती स्वयंभू मनु होते, त्या पहिल्या मन्वंतराचेही आपण वर्णन केले. त्याचबरोबर 4थ्या आणि 5व्या स्कंदात प्रियवत आणि उत्तानपादाचे वंश आणि त्यांची चरित्रे, तसेच द्वीपे, वर्ष, समुद्र, पर्वत, नद्या, उद्याने आणि विभिन्न द्वीपातील वृक्षांचे सुद्धा निरूपण केले. भूमंडळाची स्थिती, त्यांची द्वीपे, वर्ष इत्यादी विभाग, त्यांची लक्षणे आणि विस्तार, नक्षत्रांची स्थिती, सप्त पाताळे आणि भगवंतांनी हे सर्व जसे निर्माण केले त्याचे वर्णनही ऐकवले. हे महाभाग, आता जे केल्यामुळे माणसांना अनेक भयंकर यातनांनी मुक्त अशा नरकामध्ये जावे लागणार नाही, तो उपाय आता मला सांगा. श्री शुक म्हणाले, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो. जर त्याने त्या पापांचे याच जन्मात प्रायचित्त घेतले नाही, तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर यातनापूर्ण नरकात जावे लागते. त्याचे वर्णन मी तुला ऐकवतो. म्हणून मृत्यू येण्याअगोदर दोषाच्या कमी जास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्यासाठी प्रायचित्त घेतले पाहिजे. जसे रोगाचे कारण जाणणारा वैद्य रोगांची तीव्रता तत्परतेने उपाययोजना करतो. राजाने विचारले, मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरक गमन इत्यादी पारलौकिक कष्ट देणारे पाप स्वतःचा शत्रू आहे हे जाणून सुद्धा पराधीन असल्यासारखा वारंवार पाप करतो. अशा स्थितीत त्याच्या पापाचे प्रायचित्त कसे होऊ शकेल? मनुष्य कधी प्रायचित्ताने पापांपासून सुटका करून घेतो, तर कधी पुन्हा तीच पापे करू लागतो. मला असे वाटते की अशा स्थितीत जसे स्नान केल्यानंतर धूळ उडवून घेतल्यामुळे हत्तीने केलेले स्नान व्यर्थ होते, तसेच मनुष्याचे प्रायचित्त घेणेही व्यर्थ आहे. श्रीशुक म्हणाले, कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो. अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाहीत. म्हणून खरे प्रायचित्त तत्वज्ञान हेच होय. जो मनुष्य केवळ पथ्यकारक अन्न खातो त्याला रोग होऊ शकत नाही. तसेच हे राजा, जो मनुष्य शास्त्र नियमांचे पालन करतो तो हळूहळू कल्याणकारक तत्वज्ञान प्राप्त करण्यास समर्थ होतो. जसे बांबूच्या झाडाच्या जाळीला लागलेली आग बांबू जाळून टाकते, त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान धीर पुरुष तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता तसेच यम नियम या साधनांनी मन, वाणी आणि शरीराने केलेल्या मोठ्या पापांनाही नष्ट करतो. भगवंतांच्याच आश्रयाने राहणारे भक्त केवळ भक्तीने सूर्य जसे धुके नाहीसे करतो, त्याप्रमाणे आपली सर्व पापे नाहीसे करतात. परीक्षिता, भगवंतांना आत्मसमर्पण केल्याने आणि त्यांच्या भक्तांची सेवा केल्याने जशी पापी पुरुषांची शुद्धी होते, तशी तप इत्यादीने होत नाही. ज्या मार्गावरून भगवतपरायण सुशील साधू लोक चालतात, तो भक्ती मार्ग जगामध्ये सर्वश्रेष्ठ, भयरहित आणि कल्याणकारक आहे. हे राजेंद्रा, जसे दारूच्या घड्याला नद्या पवित्र करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे घेतलेली प्रायचित्ते भगवत विमुख मनुष्याला पवित्र करत नाहीत. या जगात त्यांनी आपल्या भगवत गुणावर प्रेम करणाऱ्या मनाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणाविंदात एकदा गुंतवले, त्यांनी सर्व प्रायचित्ते घेतली. म्हणून समजावे, ते स्वप्नात सुद्धा यम आणि त्यांचे पाशधारी दूत यांना पाहत नाहीत. याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. त्यात भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा संवाद आहे, तो माझ्याकडून ऐक. कान्य कुब्जर नगरात एक दासीपती अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. दासीच्या संसर्गाने दूषित झालेला असून त्याने सदाचार सोडलेला होता. तो पापी, कधी वाटसरूंना मारून बांधून ठेवी, कधी जुगार खेळत असे, कधी कपटाने धन लुटत असे, तर कधी चोऱ्या करी. अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन तो आपल्या कुटुंबाचे पोट भरीत असे. अशा प्रकारे तेथे राहून दासीच्या मुलांचे पालन पोषण करण्यात त्याच्या आयुष्याचे 88 वर्षाचा मोठा काळ निघून गेला. वृद्ध अजामिळला 10 मुलगे होते.
त्यापैकी सर्वात धाकट्याचे नाव नारायण होते. आई वडील त्याच्यावर अतिशय प्रेम करत असत. वृद्ध अजामिळचे मन बोबडे बोल बोलणाऱ्या नारायणात गुंतले होते. तो आपल्या मुलाचे खेळ पाहून अत्यंत आनंदित होत असे. अजामिळ मुलाच्या स्नेहबंधनाने बांधला गेला होता. तो जेवता खाताना त्यालाही जेव खाऊ घालत असे. पाणी पिताना पाणी पाजत असे. अशा प्रकारे स्वतःला विसरलेल्या त्याला आपल्या मृत्यू जवळ आल्याचे भान राहिले नाही. अशा प्रकारे राहणाऱ्या त्याचा मृत्यू जवळ आला तेव्हा तो आपल्या लहान मुलगा नारायण याच्या संबंधित विचार करू लागला. तेवढ्याच अजामिळने आपल्याला घेऊन जाण्यासाठी अत्यंत भयानक असे 3 यमदूत आलेले पाहिले. त्यांच्या हातात फास असून त्यांची तोंडी वेडीवाकडी होती आणि शरीरावर केस ताठ होते. त्यावेळी मुलगा नारायण लांब खेळत होता. यमदूतांना पाहून घाबरलेल्या अजामिळने मोठ्याने नारायणाची हाक मारली. महाराज मरतेवेळी हरिकीर्तन करणाऱ्या अजामिळच्या तोंडून स्वामीचे नाव ऐकून भगवंतांचे पार्षद एकदम तेथे आले. ज्यावेळी यमाचे दूत दासीपती अजामिळच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर ओढून घेत होते तेव्हा विष्णुदूतांनी ताकद लावून त्यांना अडविले. त्यांनी अडवल्यानंतर यमराजाचे दूत त्यांना म्हणाले, अरे धर्मराजांच्या आज्ञेला अडवणारे तुम्ही कोण? तुम्ही कोणाचे दूत आहात? कुठून आला आहात? आणि आम्ही याला नेत असता आम्हाला का अडविता? तुम्ही कोणी देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठ आहात काय? तुम्हा सर्वांचे डोळे कमलदलाप्रमाणे आहेत. तुम्ही पिवळी वस्त्रे परिधान केली आहे. तुमच्या डोक्यावर मुकुट, कानात कुंडले आणि गळ्यामध्ये कमल पुष्पांचे हार शोभून दिसत आहेत. तुम्ही सर्वजण तरुण आहात. तुम्हाला सुंदर 4 हात आहेत. सर्वांच्या हातामध्ये धनुष्य, बाणाची भाते, तलवारी, गदा, शंख, चक्रे आणि कमळे शोभत आहेत. तुम्ही स्वतःच्या कांतीने दिशांमधील अहंकार आणि नेहमीचा प्रकाशही दूर करीत आहात. आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत. तुम्ही आम्हाला का अडवित आहात? श्री शुक म्हणाले, यमदूत जेव्हा असे बोलले तेव्हा भगवान नारायणांचे आज्ञाधारक पार्षद हसले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले. विष्णुदूत म्हणाले, तुम्ही खरोखरच जर धर्मराजाचे सेवक आहात तर आम्हाला धर्माचे लक्षण आणि धर्माचे तत्व सांगा. दंड कोणत्या प्रकारे दिला जातो? दंड देण्यास पात्र कोण आहे? मनुष्यांमध्ये पापावरण करणारे सर्वजण दंडनीय आहेत की त्यांच्यापैकी काही जणच? यमदूत म्हणाले, वेदांनी जी कर्मे करावीत असे सांगितले आहे ते धर्म होत आणि ज्यांचा निषेध केला आहे ते अधर्म होत. वेद साक्षात भगवंतांचे स्वरूप असून स्वयंभू आहेत असे आम्ही ऐकले आहे. जगातील रजोमय, सत्वमय आणि तमोमय असे सर्व पदार्थ, सर्व प्राणी आपले परम आश्रय असलेल्या भगवंतांमध्येच राहतात. त्यांचे गुण, नाम, कर्म आणि रूप यानुसार वेदच त्यांचे योग्य विभाग करतात. जीवांच्या कर्माचे सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिय, चंद्र, दोन्ही संध्या काळ, रात्र दिवस, दिशा पाणी, पृथ्वी काळ आणि धर्म हे साक्षी असतात. यांच्याद्वारा अधर्म कळतो आणि मग दंडाच्या पात्रतेबद्दल निर्णय होतो. पापकर्म करणारी सर्व माणसे आपापल्या कर्मानुसार दंडनीय ठरतात. हे पुण्यशील पुरुषांनो, प्राणी जी कर्मे करतात त्यांचा गुणांशी संबंध असतो. म्हणून सर्वांकडून काही पाप आणि काही पुण्य होतच असते. देहधारी कोणीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. या लोकात जो मनुष्य ज्या प्रकारचा आणि जितका अधर्म किंवा धर्म करतो तो परलोकामध्ये त्याचे तितकेच आणि तसेच फळ भोगतो. हे देवश्रेष्ठांनो, सत्व, रज आणि तम या 3 गुणातील भेदामुळे या लोकी 3 प्रकारचे प्राणी दृष्टीत पडतात. पुण्यात्मे, पापात्मे आणि पुण्यपाप दोन्हींनी युक्त आणि किंवा सुखी दुःखी आणि सुख दुःख दोन्ही युक्त. तसेच परलोकामध्ये सुद्धा त्यांच्या त्रिविधीचे अनुमान करता येतो. वर्तमान काळात भूतकाळ आणि भविष्य काळाचे अनुमान करून देतो. तसेच वर्तमान जन्मातील पाप पुण्य सुद्धा मागील आणि पुढील जन्माच्या पाप पुण्याचे अनुमान करून देतात. भगवान ब्रह्मदेवांसारखे यमराज स्वतःच्या नगरात राहूनच मनानेच सर्वांचा भूतकाळ पाहतात. त्याचबरोबर ते त्यांच्या भविष्यकाळाचाही विचार करतात. किंवा शरीरात राहणारा अजन्मा क्षेत्रज्ञ किंवाचा भूतकाळ जाणतो तसाच त्याच्या भविष्यकाळाचा विचार करतो. जसे झोपी गेलेला मनुष्य स्वप्नामध्ये दिसणाऱ्या कल्पित शरीरालाच आपले खरे शरीर समजतो आणि खऱ्या शरीराला विसरतो, त्याचप्रमाणे जीवाला सुद्धा आपल्या पूर्वजन्मातील स्मृती राहत नाही आणि वर्तमान शरीराशिवाय त्याला अगोदरच्या किंवा पुढच्या शरीरासंबंधी काहीच कल्पना येत नाही. जीव या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रियांनी स्वतःची कामे करतो, 5 ज्ञानेंद्रियांनी शब्दांची, 5 विषयांचा अनुभव घेतो आणि 16व्या मनाच्या साहाय्याने तो स्वतः एकटाच मन, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या तिघांच्या विषयाचा उपभोग घेतो. जीवांचे हे 16 कला आणि सत्वादी 3 गुणांचे लिंग शरीर अनादी आहे. हेच जीवाला वारंवार हर्ष, शोक, भय
आणि कष्ट देणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवते. जो जीव अज्ञानाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 शत्रूंवर विजय मिळवत नाही, त्याला त्याची इच्छा नसतानाही निरनिराळ्या वासनानुसार अनेक कर्मे करावी लागतात. अशा स्थितीत तो रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःच आपल्याला कर्माच्या जाळ्यात अडकवून घेतो आणि मोहाची शिकार बनतो. कोणताही शरीरधारी जीव कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. प्रत्येक प्राण्यांचे स्वाभाविक गुण बळजबरीने त्याला आपल्या अधीन करून त्याच्याकडून कर्म करवितात. जीव आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतो. त्याच्या स्वाभाविक प्रबळ वासनेमुळे त्याला मातेसारखे स्त्री स्वरूप आणि पित्यासारखे पुरुष रूप प्राप्त होते. प्रकृतीशी संसर्ग झाल्यानेच पुरुष आपले मूळ स्वरूप विसरून शरीरालाच आपले खरे रूप मानतो. हा भ्रम भगवंतांच्या भजनाने लवकरच नाहीसा होतो. हा अजन्मे शास्त्रज्ञ होता. शील, सदाचार आणि सद्गुणांचे तो आगार होता. ब्रह्मचारी, विनयशील, जितेंद्रिय, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता आणि पवित्र होता. हा गुरु, अग्नी, अतिथी आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. तसेच हा अहंकार रहित सर्व प्राण्यांचे हित इच्छिणारा साधू, मितभाषी आणि निर्मत्सरी होता. एके दिवशी हा ब्राह्मण आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनात गेला आणि तेथून फळे फुले समिधा व दर्भ घेऊन घरी येऊ लागला. परत येते वेळी त्याला एक कामातुर शूद्र मद्यपान करून कोणा वेश्येबरोबर विहार करीत असल्याला दिसला. वेश्या सुद्धा मद्यपान करून धुंद झाली होती. नशेमुळे तिचे डोळे भिरभिरत होते. तिची अवस्था अर्धनग्न होती. तो निर्लज्ज, आचारभ्रष्ट शूद्र त्या वेश्येबरोबर कधी गात, कधी घसत, कधी वेगवेगळ्या क्रीडा करीत असे. तो क्षुद्र कामोद्दीपक वस्तू लावलेल्या हातांनी त्या स्त्रीला आलिंगन देत होता. त्यांना या अवस्थेत पाहून अजामिळ एकदम मोहित आणि कामातुर झाला. जरी अजामिळाने आपले धैर्य आणि ज्ञानानुसार कामवेगाने विचलित झालेले आपले मन आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याला ते शक्य झाले नाही. काम पिशाचाने तो वेश्येच्या निमित्त करून अजामिळचे मन ग्रासून टाकले. शुद्ध बुद्ध हरपून आता तो मनोमन त्या वेश्येचे चिंतन करू लागला आणि त्याने स्वधर्म सोडून दिला. तो आपल्या पित्याची सर्व संपत्ती खर्च करून त्या स्त्रीलाच रिझवू लागला. ती ती ज्यामुळे प्रसन्न होईल अशाच तिला आवडणाऱ्या गोष्टी तो करू लागला. त्या स्वच्छंदी स्त्रीच्या नेत्रकटाक्षांनी भुललेल्या त्या पाप्याने आपल्या कुलीन नवयुवती विवाहित ब्राह्मण पत्नीचाही त्याग केला. हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने अन्यायाने जसे आणि जिथे कुठे धन मिळेल तिथून ते आणून त्या वेश्येच्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. या पापी पुरुषाने शास्त्रज्ञाचे उल्लंघन करून स्वच्छंद आचरण केले आहे. सत्पुरुषांनी याची निंदा केली आहे. पुष्कळ दिवस तऱ्हेने आणि वेश्येच्या अपवित्र अन्नाने आपले जीवन व्यतीत केले आहे. यामुळे याचे सर्व जीवनच पापमय आहे. म्हणून आपल्या पापांचे काहीही प्रायश्चित्त न घेतलेल्या या पापी पुरुषाला आम्ही यमराजांकडे नेत आहोत. तेथे हा आपल्या पापाची शिक्षा भोगून शुद्ध होईल. अध्याय पहिला समाप्त. अथ द्वितीय अध्याय. विष्णुदूतांकडून भागवत धर्म निरूपण आणि अजामिळचे परमधाम गमन. श्री शुकाचार्य म्हणाले, राजा धर्माचे मर्म जाणलेल्या भगवंताच्या दूतांनी यमदूतांचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले. विष्णुदूत म्हणाले, यमदूतांनो, ही मोठी खेदाची बाब आहे की धर्मज्ञांच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे. कारण जेथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहे. जे प्रजेचे रक्षक, शासक, समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत, ते जर अन्याय करू लागले तर प्रजेने कोणाला शरण जावे बरे. सत्पुरुष ज्याचे आचरण करतात तसेच सामान्य लोकही करतात. ते ज्याला प्रमाण मानतात त्याचेच लोक अनुकरण करतात आणि त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चिंतपणे झोपी जातात. सामान्य लोक पशुप्रमाणे स्वतः धर्म किंवा अधर्माचे स्वरूप जाणत नाहीत. मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवांचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणे कसे योग्य आहे. याने कोट्यवधी जन्मांच्या पापांच्या राशींचे प्रायचित्त घेतले आहे. कारण विवश होऊन का होईना याने भगवंतांच्या परम कल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे. ज्या क्षणी याने नारायण या 4 अक्षरांचा उच्चार केला त्याच वेळी केवळ तेवढ्यानेच या पाप्याच्या सर्व पापांचे प्रायचित्त पूर्ण झाले. चोर, मद्यपी, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, गुरुपत्नी समागमी, स्त्री, राजा, पिता आणि गायीला मारणारा, तसेच यासारखे दुसरे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हेच सगळ्यात मोठे प्रायचित्त आहे की त्यांनी भगवंतांच्या नावाचा उच्चार करणे. कारण मनुष्याची बुद्धी भगवंताशी जोडलेली असते.
ब्रह्मवादी ऋषींनी निर्दालनासाठी सांगितलेल्या प्रायचित्ताधिकांनी किंवा व्रताधिकांनी पापी माणसाची तशी शुद्धी होत नाही जशी भगवंताच्या नावांनी गुंफलेल्या पदाच्या उच्चारणाने होते. कारण ती नावे भगवंतांच्या गुणाचे ज्ञान करून देणारे असतात. प्रायचित्त घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेले तर ते पूर्ण प्रायचित्त होऊ शकत नाही. म्हणून पापांचा समूळ नाश करायची इच्छा असेल त्यांनी भगवंतांच्या गुणांचेच वर्णन केले पाहिजे. कारण यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते. म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या अजामिळाला घेऊन जाऊ नका. कारण त्याने मरतेवेळी भगवंतांच्या नावाचा उच्चार केला आहे. दुसऱ्या कोणत्याही हेतूने, थट्टेने, ताण घेण्याच्या निमित्ताने किंवा अवहेलना करण्यासाठी का होईना, पण जर कोणी भगवंताच्या नावाचा उच्चार करेल तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात असे संत सांगतात. जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, शरीराला पीडा होताना, साप चावला असताना, आगीने पोळला असताना किंवा ठेच लागली असतानाही असहाय्य होऊन हरिहरी म्हणतो तो यमयातनेला प्राप्त होत नाही. महर्षींनी विचार करून मोठ्या पापांसाठी मोठी आणि लहान पापांसाठी लहान प्रायचित्ते सांगितले आहेत. तपश्चर्या, दान, जप इत्यादी प्रायचित्तांनी ती पापे नाहीसे होतात यात संदेह नाही. परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही. भगवंतांच्या चरणांच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते. अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते. तसेच जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने भगवंताच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात. अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्याले तरी ते पिणाऱ्याला गुण देते. तसेच अजाणतेपणाने उच्चार केल्यानेही भगवंताचे नाव फळ देते. श्रीशुक म्हणतात, राजन, अशा प्रकारे भगवंताच्या पार्षदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकून अजामिळाला यमदूताच्या पाशातून सोडून मृत्युमुखातून वाचविले. हे शत्रुंजय राजा, पार्षदांचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांनी हा सर्व वृत्तांत त्यांनी जसाच्या तसा सांगितला. अजामिळ यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला. त्याने भगवंताच्या पार्षदांच्या दर्शनाने आनंदित होऊन मस्तक लावून त्यांना नमस्कार केला. पुण्यशील परीक्षिता, अजामिळ काहीतरी बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूतांनी पाहिले तेव्हा ते लगेच त्याच्या देखतच अंतर्धान पावले. या निमित्ताने अजामिळाने भगवंताच्या पार्षदांकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूताच्या तोंडून वेदोक्त प्रवृत्तीविषय धर्माचे श्रवण केले होते. सर्व पापहारी भगवंताचा महिमा ऐकल्याने अजामिळच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला. आता त्याला आपली पापे आठवून त्याबद्दल फार पश्चाताप होऊ लागला. अजामिळ विचार करू लागला, अरे रे, मी असा कसा इंद्रियाचा दास बनलो. एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मणत्व नष्ट केले. ही मोठी वाईट गोष्ट झाली. माझा धिक्कार असो. मी संतांच्या निंदेला पात्र झालो. मी पापी आहे. मी माझ्या कुळाला कलंक लावला. अरे रे, मी माझ्या पतिव्रता बाळभोत पत्नीला सोडून मद्यपान करणाऱ्या वेशीशी संबंध ठेवला. मी किती नीच आहे. माझे आई वडील बिचारे वृद्ध व असहाय्य होते. त्यांची सेवा शुश्रूषा करणारा अन्य कोणीही नव्हता. तरी मी त्यांचा त्याग केला. अरे रे, मी किती कृतज्ञ आहे. मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार, जेथे अधर्मी कामी लोक अनेक प्रकारच्या यमयातना भोगतात. मी आता जे अद्भुत दृश्य पाहिले ते स्वप्न होते की खरे? आता जे हातात फास घेऊन मला ओढून नेत होते ते कुठे गेले? फासामध्ये अडकवून पृथ्वीच्या खाली घेऊन चाललेल्या मला 4 अत्यंत सुंदर सिद्ध पुरुषांनी येऊन सोडवले, ते तरी कोठे गेले? जरी मी महापापी असलो तरी सुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले. त्या अर्थी माझे कल्याण होणार. म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे. नाहीतर वेश्यागमनी मी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिभेवर मरतेवेळी भगवंताचे नाव कसे आले असते? कुठे मी महाकपटी, पापी, निर्लज्ज व ब्राह्मण्य नष्ट करणारा आणि कुठे ते भगवंताचे परममंगल नारायण नाम? म्हणून मी आता माझ्या मन, इंद्रिय आणि प्राण्यांना वश करून असा प्रयत्न करेन की ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही. मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे यामुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करेन. वासनांना शांत करेन. सर्वांशी मित्रतेचा व्यवहार ठेवीन. दुःखितांवर दया करेन आणि पूर्ण संयमाने राहीन. भगवंताच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अधम अशा मला तिच्या मोहात अडकविले आणि तिच्या हातातील खेळणे करून मला खूप नाचविले. आता मी स्वतःला त्या मायेपासून मुक्त करेन. सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे. म्हणून मी शरीर इत्यादींमधील मी माझेपणा सोडून
कीर्तनादिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंतांच्या ठिकाणी जडवे. श्री शुकाचार्य म्हणाले, त्या महात्म्यांचा थोडा वेळ झालेल्या संसर्गाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले. तो सर्व बंधने तोडून हरिद्वारला गेला. त्या देवस्थानात राहून योग मार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयांपासून दूर करून मनामध्ये लीन केले आणि मन बुद्धीला जोडले. नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून वेगळे केले आणि तिला भगवंतांचे स्वरूपभूत आणि स्वतःच्या अनुभवरूप असलेल्या परब्रह्माला जोडले. अशा प्रकारे जेव्हा अजामिळाची बुद्धी भगवंताच्या स्वरूपात स्थिर झाली, तेव्हा ज्यांना त्याने पहिल्यांदा पाहिले होते तेच 4 पार्षद पुढे उभे असलेले त्याला दिसले. अजामिळने मस्तक लवून त्यांना नमस्कार केला. त्यांचे दर्शन झाल्यावर त्याने त्या तीर्थस्थानामध्ये गंगेत शरीराचा त्याग केला आणि ताबडतोब भगवंतांच्या पार्षदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. भगवंतांच्या पार्षदांच्या बरोबर अजामिळ सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला. अशा रीतीने तो दासीपती सर्व धर्म कर्म सोडून निंद्य कर्म केल्यामुळे पापी झाला होता. धर्मनियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते, परंतु भगवंताचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला. संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपल्या चरण स्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनविणाऱ्या भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही. कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही. भगवत नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायचित्ताचा आश्रय घेतल्याने मन रजोगुणाने आणि तमोगुणाने व्यापून राहते. तसेच पापांचा संपूर्ण नाशही होत नाही. परीक्षिता, हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणारा आहे. जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रवण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही. यमराजाचे दूत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. अशा माणसाने जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो. अजामिळ सारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंताच्या नावाचा उच्चार केला, त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. मग जे लोक श्रद्धेने भगवंताच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावे. अध्याय 2 समाप्त.